ते निर्देश नार्वेकर यांनी दिले। पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। बलात्कार, बालकांवरचे अत्याचार या संदर्भातली प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 आणि पॉक्सो अंतर्गत 30 अशी 138 विशेष जलदगती न्यायालये स्थापन करायला मान्यता देण्यात आली आहे। मात्र न्यायाधीशांअभावी यापैकी फक्त 58 न्यायालये कार्यान्वित आहेत। न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाशी पाठपुरावा सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। आपल्यालाही आश्वस्त करतो की आपण या ठिकाणी ज्या अतिरिक्त न्यायालयांची मागणी केलेली आहे ती केसेसच्या आधारावर पडताळून पाहिली जाईल। ॲडिशनल केसेस, तेवढ्या केसेसची पूर्तता ही मागणी जर करत असेल तर निश्चितपणे नवीन न्यायालय दिलं जाईल। पुढच्या चीफ जस्टिस चीफ मिनिस्टर मीटिंगमध्ये आपल्यातर्फे हा अजेंडा आम्ही त्या ठिकाणी पाठवू आणि तो विषय मांडून माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ। कुठे कुठे न्यायाधीश कमी आहेत किंवा कुठे कुठे भरती करण्याची आवश्यकता आहे आणि ते एक्सपिडाइट करण्याकरता शासन प्रयत्न करेल। न्याय व्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्षांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करण्याची सूचना सरकारला केली। हे काम करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं।